नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. तंबाखूची पुडी आणण्यासाठी बोलावून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, संशयित आरोपीस अटक. दुकानातून तंबाखूची पुडी आणण्याच्या निमित्ताने घरी बोलावून 11 वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी राजारामपुरी पोलिसांनी संशयित आरोपी शशिकांत याकूब घाटगे, वय वर्ष 40, राहणार श्रीराम कॉलनी, टेमलाईवाडी, कोल्हापूर याला त्वरित अटक केली. हा धक्कादायक प्रकार रविवारी दिनांक 1 सायंकाळी 6:30च्या सुमारास घडला आहे. याबाबत पीडित मुलीच्या आईने फिर्याद देताच पोलिसांनी कारवाई केली. घाटगे हा खासगी रुग्णालयात वॉर्ड बॉयचं काम करतो. राजारामपुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित मुलीचे आई वडील मजुरीचं काम करतात. रविवारी सायंकाळी संशयित आरोपीने तंबाखूची पुडी आणण्याच्या निमित्ताने 11 वर्षीय मुलीस स्वतःच्या घरी बोलावून घेतलं. घरामागे असलेल्या बाथरूममध्ये नेऊन तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केले. घाबरलेल्या मुलीने घरी जाऊन हा प्रकार आईला सांगितला. नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली. पोलिसांनी घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन तातडीनं संशयित आरोपी घाटगे याला त्याच्या घरातून अटक केली. न्यायालयात हजर केला असता त्याची गुरुवारपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी झाली आहे. घाटगे हा राजारामपुरीतील एका खाजगी रुग्णालयात वॉर्ड बॉयचं काम करतो. त्याची पत्नीही त्याच रुग्णालयात सेवा शुश्रूषेचं काम करते. त्यांची मुलं शालेय शिक्षण घेतात. त्याने केलेल्या किळसवाण्या कृत्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.